पहिली माझी ओवी गा माझ्या जिजा भवानीला, जिन दिस दाखविला सोनियाचा. दुसरी माझी ओवी ग माझा शिवबाई केलं, राज्य पृथ्वीचे करील बाळ माझा. सहस्रशीर्षा पुरुषाः सहस्राक्ष सहस्रपात्. स भूमिं विश्वतो वृत्वा गन्तिष्ठद्दशाङ्गुलम्. रांगोळीने सारा अंगण सजवा, रांगोळीने सारा अंगण सजवा. नववर्षाचा सण गुढीपाडवा, नववर्षाचा सण गुढीपाडवा. मांडीला अंगणी चंदन पाट, पंचदिव्यांचं आरतीचं ताट. प्रसन्नवदने प्रसन्न होती निशाचा, शेषाचा सुजोभाषा. अन्न भगवा सवने विनाशा, नरातवदने सर्वर्ण पावन संजने. जगन भगवन् भजने वशा, जगन भगवन् भजने.
आनंद पूजन मारो नरमा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणेश पंडरनाथ भगवान महाराज की हरे राम कृष्ण राम कृष्ण हरे 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 जय राम हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी गेलं साली गेली आढी आता पाडवा पाडवा तुम्ही येरा येरा बरी लोभ वाढवा वाढवा गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वर्षाच दिन वसंत हा फुलला साऱ्या धरणीवर वसंत हा फुलला नववर्षाचा सण गुढी पाडवा नववर्षाचा सण गुढी पाडवा नववर्षाचा सण गुढी पाडवा नववर्षाचा सण गुढी पाडवा
ज्ञानोबा माऊली तुकाराम रांगोळीने सारा अंगण सजवा, रांगोळीने सारा अंगण सजवा, नववर्षाचा सण गुढीपाडवा, नववर्षाचा सण गुढीपाडवा. चंदन पाट, पंचदिव्यांचं आरतीचं ताट.
नववर्षाचा सण गुढी पाडवा, नववर्षाचा सण गुढी पाडवा. मांडीला अंगणी चंद्र
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. हे वढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी.
तिथे खूप खूप आपल्या नववर्ष स्वागत यात्रेच्या बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी आता पाडवा पाडवा तुम्ही येरा बरी लोभ वाढवा वाढवा गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या बरसाचं दिन सोडा मनातली आढी गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वरसाचं दिन सोडा मनातली आढी गेलं साली गेली आढी आता पाडवा पाडवा तुम्ही येरा बरी लोभ वाढवा वाढवा वेष्टित न्याय अलंकार मंडित शास्त्र शस्त्रास्त्र पारंगत क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री श्री श्रीमंत श्री श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय। अरे क्या बात है जोरदार टाळ्या आमच्या या शिवमसाठी झाल्या आहेत. बघा काय खणखणीत आवाजामध्ये महाराजांची त्यांनी छानचं अगदी कथन त्यांनी केलेलं आहे आणि खरंच जय जयकार खऱ्या अर्थाने महाराजांच्या नावाचा तुम्ही देखील जोरदार केलाय. सोहळ्याला आपण सुरुवात करतो आणि त्यासाठी मी आता विनंती करतोय की आमच्या या नववर्ष स्वागत समितीच्या माध्यमातून आता आपण उपस्थितांचं आपण सर्वांचं आपण एक आपण स्वागत करा. आणि आज बघा ना खरंच म्हणजे नववर्ष स्वागत यात्रेला निश्चित आखली आहे आणि मंडळी आजच्या या
के जो कि हमारे महिलाएं जो कि अपने मस्तक पे बहुत बढ़िया फेटा धारण करते म्हणा किंवा छानशा एकूण यात्रेमध्ये आपण सामील झालात, सहभागी झालात, आपलं खूप कौतुक आहे. आणि सन्मान्य संत तुकाराम त्याप्रमाणे सन्मान्य शिंदे आमच्या मनोगत आपण आता देणार आहोत करण्यासाठी, ते म्हणजे आमच्या सन्मान्य आमच्या अतिथींना. आणि त्यापैकी आपण पाहतो की आपल्या या मुंब्रा भागातील सन्मान्य आमचे ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय विचारवंत आपल्याला आयोजित करतील. धन्यवाद. जय. नक्कीच दादा अतिशय छान सुंदर मनोगत. आणि नक्कीच श्री उमरेश्वर महादेव नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री सुभाषजी भोईर साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मंडळी आणि आपण सगळ्या, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. खरंच आता जसं की यावर्षी मोठ्या संख्येने लोक स्वागत यात्रेसाठी उपस्थित होते आणि खूपच उत्साह होता. सुरुवात झाली आहे. आजच्या दिवशी नवीन ऋतू येतात. आजच्या दिवशी त्याचं स्वागत आपण करतो. आपल्या घरात एक कुटुंब प्रमुख असतो जो कायमच याची काळजी घेतो की माझी येणारी पिढी, आता असलेली पिढी आणि आपल्या हाताखाली जी वाढलेली मुलं आहेत, आपल्या डोळ्यासमोर वाढलेली मुलं आहेत, त्यांना कायम. माझ्या आईला जर पहिलं राजकीय व्यासपीठ कोणी दिलं असेल तर ते आदरणीय भोईर साहेबांनी दिलं. मी स्वतः 4 वर्षाची असताना त्यांच्या इलेक्शनला प्रचाराला मी माझ्या आईबरोबर फिरायचे आणि आज आम्ही राजकारणात पदार्पण केलंय. योगायोग इतकाच की माझ्या आईच्या राजकारणाला सुरुवाती त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाने झाली आणि मी माझी पहिली निवडणूक जी लढवली ती त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाने. त्यांचा खूप मोठा खालीचा वाटा आहे मला की तुमचे मी इकडनं आभार मानू शकेन सगळ्यांसमोर. आणि प्रत्येकाला ही गोष्ट माहीत असली पाहिजे की तरुण पिढी आहे, कोण त्यांना सांगणार आहे गुढीपाडवा काय असतो. आपण जेव्हा ठाण्याला बघतो मोठ्या मोठ्या स्वागत यात्रा निघतात, डोंबिवलीच्या फडकेपाडे रोडला मोठ्या स्वागत यात्रा निघतात, पण प्रत्येकाला एक कुणकुण असायची की माझ्या शहरात पण हे झालं पाहिजे, माझ्यासाठी कित्येक तरुण मुलं मुली आहेत. आणि हा कार्यक्रम आपल्याकडे होतोय वर्षानुवर्ष. हा कार्यक्रम संख्याबाद आणि खरंच नक्कीच कौतुक करावं लागेल आपल्या सन्मान्य आपल्या महिला आपल्या स्वागत समितीचे अध्यक्ष आदरणीय सुभाषजी भोईर साहेब. 2012 पासून हा स्वागत गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्षाचं स्वागत आपण करतोय. आपण महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहता, बाकी पुरुष वर्ग खूप कमी राहतो. एकदम बोले त्याबद्दल आपण सर्व ते करायचा या ठिकाणी प्रयत्न करतो. सांगायचं भरपूर आहे. राजकारणात इलेक्शन आले गेले, परंतु कुंभर्लेकर साहेबांची ही गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन निर्माण केलं. आज बहुसंख्येने महिला उपस्थित आहेत आणि नेहमीच परंपरेने आलेलं आहे. गेल्या वेळेस पण मी सांगितलं होतं तर कुठलाही आम्ही असो कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये त्यांनी जे दिलेलं आहे ते करायचा या ठिकाणी प्रयत्न करतो. आता तुम्हाला उपहार देऊ का पदवी देऊ हेच कळत नाहीये, कारण आमच्यासारखे अनगिनत लोक तुम्ही या ठिकाणी तयार केले. मिरवणूक जी दरवर्षी निघत असते त्या मिरवणुकीचे म्हणजे नववर्ष स्वागत मिरवणुकीचे प्रणेते असलेले आणि आदरणीय लोकनेते सन्मान्य माजी आमदार सन्मान्य सुभाषजी भोईर साहेब आपण पाहतो आता इथे आपलं मनोगत व्यक्त करताना. आदरणीय आमचे सन्मान्य ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय साहेब. जय श्रीराम, जय श्रीराम. मी फक्त आता आधारस्तंभ नाही घेतली पाहिजे. वर्षात एकदा तुम्ही येता स्वागत यात्रेला, मला भेटतो तुम्ही. आपले सर्वांचे लाडके नवनिर्वाचित पण चौथी वेळा असलेले नगरसेवक सुधीर रामचंद्र उर्फ पिंट्यादादा भगत, पल्लवी जगताप नगरसेविका,
नवनिर्वाचित पहिल्यांदाच वेदिका पाटील ही पहिल्यांदाच नगरसेविका, मनोज प्रजापती, संजय भोईर, कांतीलाल वाघमारे, उभा चिकट आणि ज्यांनी शिवगर्जना केले ते माझे लहान नातू आमचा शिवम सुमित भोईर, दुसरा त्याचं नाव काय शांतनू सुमित भोईर. पण या सर्व मी त्याला गब्बर सिंग म्हणतो. बाबाजी पाटील यांचे खरे खास मी त्यांना म्हणेन नातू खरा पाठपुरा करत नाही, पण हे सर्व सुधीर आणि त्यांची सर्व टीम तुम्हीच्या बरोबर काम करत असतात. आणि काय काय असणार पाहिजे तर त्याच्यासाठी ह्या 4-4 बैठका घेतात. सगळ्या बैठका घेत नाही तो पण कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने उत्साह येत नाही. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आणि हा पाडवा तुम्हाला सुख, शांती, समृद्धी, चांगलं आरोग्य आणि आयुष्यामध्ये जीवनामध्ये मिळू दे अशी प्रभू रामचंद्र आणि आपल्या त्यांच्या नावाने आशीर्वादाने आपण हे सर्व करत असतो. मला कोणीतरी सांगितलं ठाण्यामध्ये स्वागत यात्रा निघते, डोंबिवलीमध्ये निघते, सर्व देशामध्ये निघत असते. परंतु मुंब्रामधली आगळी वेगळी हिंदू असतील, मुस्लिम समाज असतील, सर्व भाषेसाठी सहभागी होतात आणि याचा आनंद पण घेतात ना प्रेम पण करतात. त्याचं कारण आहे आता बघा रमजान ईद चालू आहे. त्या शिवसेनेचा आणि आमचे गणपत शेठ त्या ठिकाणी काही मतांनी पडले, पण त्यावेळेला 5 नगरसेवकांमध्ये 3 नगरसेवक कमळावर निवडून आले होते. सुभाष भोईर एक, मी स्वतः, केशव गावडे 2 आणि दिव्यातनं गोवर्धन भगत. इकडे काँग्रेसचे रामदास भगत, या बाजूला नईम खान आणि तिकडं सीताराम भोईर. म्हणजे 6 मध्ये 3 बीजेपी, 2 काँग्रेस, 1 शिवसेना. एवढी ताकद त्यावेळेला भारतीय जनता पार्टीची होती. परंतु कालांतराने आपल्याला बदलायचं असतं, त्यामुळे कालांतराने आम्ही बदलत गेलो आणि म्हणून आपण त्या ठिकाणी 86 ते 2012 पर्यंत मी नगरसेवक राहिलो. त्याचं कारणच असं, मी अनेक वेळा सांगत असतो, माझी जन्मभूमी जरी दिवा असली पण माझी कर्मभूमी मुंब्रा आहे. या कर्मभूमीमध्ये सतत काहीतरी आपण देणं लागतो, काहीतरी. मुंब्रा कौसाळ्याने माझ्यावर जे अत्यंत प्रेम केलं, त्या प्रेमाचा दाखला देण्यासाठी, त्या प्रेमाचा काहीतरी अशा प्रकारचं वातावरण निर्मिती आहे ती जगाला सुद्धा लाज वाटेल अशा प्रकारचं या शहरामध्ये आम्ही काम करत असतो. आणि एकमेकाचा आदर, एकमेकाबद्दल प्रेम, एकमेकाचा आदराचं उदाहरण अशा भावना आम्ही निर्माण केलेल्या आहेत. म्हणून हे काहीतरी दिल्याशिवाय काहीतरी मिळत नाही, म्हणून आम्ही काहीतरी देतो आणि त्यांच्याकडनं काहीतरी देत असतो. ते आम्हाला काहीतरी देतात, आम्ही त्यांना काहीतरी देत असतो. या भावनेतनं हा शहर निर्माण झालेला आहे. म्हणून अनेक ठिकाणी अनेक काही गोष्टी घडतात, पण मुंब्रा शहरामध्ये होत नाही. त्याचं कारणच आहे आम्ही अत्यंत मनापासून एकमेकाबद्दल, समाजाबद्दल, त्यांच्या सणाबद्दल, त्यांच्या अनेक सण असतील त्या सणाबद्दल आम्ही आदर ठिकाणी काय चांगल्या प्रकारची ही स्वागत यात्रा या ठिकाणी केली. मी सकाळी डोंबिवलीला गेलो होतो 7:30ला. 7ला यात्रा निघते, सकाळी 7 ते 11 अशा प्रचंड यात्रा. अनेक आपण जसे असे अनेक खेळ करतो ही वेगळी आहे, तिथे तर होणारच, पण इथे व्हायला तुम्ही आम्ही सर्व एकमेकाच्या हातामध्ये हात घातले म्हणून आपण यापासून सहकार्याची भावना निर्माण केली. सुधीरच्या बरोबर असलेली सर्व टीम शिरपाट्यावरून त्याला इकडे आणला होता. पण अशा प्रकारच्या खेळीमेळीच्या वातावरण
आणि मानाची शाल देत तिथे होताना आणि क्या बात आहे, क्या बात. आणि खरंच आपण पाहतो साहेबांचा सन्मान होताना. आणखीन एक सन्मान इथे होताना उषा आढळ ताईला, बंद्रे मॅडम, अलका प्रधान मॅडम, एक मिनिट, अलका प्रधान मॅडम यांच्या वतीने आपण पाहतो इथे साहेबांचा सन्मान केला जाते. आता साहेब बनली आहे का आणि बाजूने लागताय. काही छान शिलीला आणि साहेबांनी चिठ्ठी काढली आणि बघूया आता नशिबाची चिठ्ठी आता इथे कोणाला. बघा काही छान शिलीला आणि साहेबांनी चिठ्ठी काढली आणि लागली आमच्या या ज्येष्ठ महिलेला. त्याच्यापेक्षा आवडणे आनंदाचा काळ क्या बात आहे. चिठ्ठी पण लागली जाते म्हणजे हाजीर तो वजीर हे सत्य होताना आपण पाहतो. इथे होताना आपण पाहतो मुलगा नाही महिलाच पाहिजे आम्हाला. महिला चलिए बच्चे को नहीं आना है, देखिए मम्मी आ गई. नंबर 105 चला हे मम्मी आ गई. क्या बात है. अगदी पारंपरिक वेशेमध्ये बघा ना पारंपरिक वेशीमध्ये आमची ही आलेली महिला आहे ना. 365 चिमटा काढा. छानशी पैठणी मात्र दिली जात आहे साहेबांच्या म्हणजे आपल्या ह्या मोठ्या पंचावर माझं दुसरं पारितोषिक आहे. क्या बात आहे. आणि मेन लगेच मला बोलले की कुठल्या देवाला नवस केला होता असं विचारलं. हे देव माझे. अरे वा. उखाणा घ्यायला सांगितलेलं मला. मी उखाणा घेते. नाचता येत नव्हता तरी नाचले मी छान. इथे नाचता येत नव्हता इथे तरी पण नाचले मी इथे छान. मग कुणी काय पण म्हणा, मग कुणी काय पण म्हणा. संजय रावांचे नाव घेते. जय महाराष्ट्र म्हणा. दी है और साथ ही साथ ही चिठ्ठी 4 आणि या 5व्या आमच्या रस्ता हाजीर तर. ओके चला. तर साहेबांच्या वतीने मला वाटतं साहेबांचं मन म्हणजेच आमच्या येलो ड्रेस खूप छान. तुम्हा सर्वांच्या प्रेमाखातर खरं तर 5च्या जागी 6वी चिठ्ठी काढली गेली. साहेबांची एकूणच मांडणी करण्यात आली आणि सुमेशजी बोईर सन्मान इथे होताना असे आपण पाहतो. इथे एक चिठ्ठी काढली जाते आणि एक चिठ्ठी आहे का. लग्न आता नशिबाची चिठ्ठी आता इथे कोणाला. आणि आपण पाहतो आदरणीय साहेब आमचे त्यावर सन्मान्य नगरसेविका पल्लवी आणि आमचे महेंद्र दादा बघा की त्यांना पण आता कधी संधी मिळू शकते. समाधान. चला आता नवीन चिठ्ठी आता आलेली आहे 50 फेटाधारी महिला आपण पाहतो आणि पैसे घातलेला आहे त्या माता की जय. राधा रानी की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी.